नमस्कार मी अंजली, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। कशात सगळे मला नक्कीच सांगा, कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना। मग तू पण बोल, कशात सगळे? आवाज आमचा नाराज आहे, म्हणजे काय माहिती हा नाराज आहेस? तंगडा कुणाच्या हातात टाकले? तंगडा झाला तर टाइमपास न करता थोडंसं बरं वाटतं ना। काय काय लोकांना माऊ आवडतं ना माझं। आणि इकडे जरा माझे माऊ आहे ना, हे माझे बारकं भाऊ आहे ना, तो सगळ्यांना आवडतो। हे माझे बाव, हा नाटकी बाव, डांबीस, गर्दा बघायचं आहे। गर्दा आमच्या मावचा आहे बघा, ये देखो। चला झोपू दे, माऊला झोपू द्या। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपलं जसं वय होतं ना तसे वय म्हणजे कसं मी सांगते तुम्हाला। जेव्हा आपलं म्हणजे आफ्टर मॅरेज मुलं वगैरे झाल्याच्या नंतर कधी कॅल्शियमची कमी किंवा काय अशा काही समस्या अजून उद्भवतात। पण त्याच्यानंतर जसं वय होतं ना म्हातारपण झालं की घसाचे त्रास वगैरे आणि अजून कोणते कोणते प्रॉब्लेम तुम्ही सर्च करू शकता। अद्रक आपल्या शरीरासाठी किती बेनिफिट्स आहे, म्हणजे ह्याचे किती फायदे आहेत ते तर मी सांगते तुम्हाला। अद्रक आता म्हाताऱ्या माणसाच्या बोलतात ना, उशाच्या म्हणजे एक डबा असावाच उशावरच्या बाजूला अद्रकचा। म्हणजे अद्रकचं काय करायचं तुम्हाला मी म्हणजे रेसिपी वगैरे काय दाखवत नाही, शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते, कारण मी पण बनवून ठेवते। बघा आता अद्रक एवढं घेऊन आलेलं आहे। हे अद्रक आपल्याला धुवून घ्यायचं आहे, पण एक मी तुम्हाला दाखवते। धुवून घेत नाही आता मी, नंतर मी सवडीने करणार, पण तुम्हाला मी आता आवडीने दाखवते। तर काय करायचं, ज्यांचं म्हणजे आपलं मी असो किंवा म्हातारे म्हणजे म्हातारे आपली वयस्कर असो, वयस्करांसाठी खास ही रेसिपी आहे माझ्याकडून। तर तुम्हाला माहिती पण नसेल किंवा माहीत नसेल, पण आपण अलिबाग खातो त्याच्यापेक्षा हे खाल्लं ना तुम्ही तर तुम्हाला बघा एकदम आराम पण वाटेल आणि एकदम बेस्ट। तर काय करायचं दादा इकडे, तर हे आहे ना वरचं आपण हे काढून घ्यायचं आपल्याला। ते तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने, थोडेसे कष्ट लागतात, कोणती गोष्ट करायला गेले की आपल्याला कष्ट लागतातच ना। तर हे काढून घ्यायचं आहे साल वरचा, ते साल पण फेकून द्यायचे नाही, सुकून चहामध्ये पण तुम्ही चहापत्तीमध्ये पण टाकू शकता। अद्रकचे एवढे फायदे आहेत आणि अद्रक रोजच्या रोज आपलं म्हणजे खायला पाहिजेच, पण कोणाला म्हणजे आवडत नाही। त्यांनी काय करायचं, हे बघा हे अद्रकचे असे तुकडे करायचे बारीक बारीक असे, दाखवते तुम्हाला। जसं आमसूल बनवतो ना आपण तसंच हे अद्रकचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आणि याला आपलं काय जाडं मीठ किंवा साधं मीठ असतं ना आपलं, ते लावून जाडं मीठ आपलं किंवा बारीक मीठ असतं ना ते लावून सुकून घ्यायचे मस्त, आणि एका डब्यात काचेच्या बरणीत असे भरून ठेवायचे। तसं आमसूल वगैरे आपण बनवतो ना आंब्याचे, तसे भरून ठेवायचे। तर तुम्हाला अलिबाग वगैरे आणायची काहीच गरज लागणार नाही। हे खाऊन बघा तुम्ही। माझे मिस्टर तर असेच ज्यूस वगैरे देतात, तिखट लागतं, असं खाल्लं की तिखट लागतं, पण तसं तुम्ही सुकून वगैरे खाल्लं ना तर तुम्हाला कशाचीही गरज लागणार नाही। रोज पोटात पण आपल्या अद्रक जाऊ शकतं, म्हणजे जाणार, आणि आपला घसा वगैरे शरीर वगैरे चांगलं राहणार। अद्रकचे खूप फायदे आहेत, तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा गुगलवर सर्च करू शकता। तर मी तर दरवर्षी बनवते, असं बनवून ठेवते, असं म्हटलं की तुम्हाला पण सांगावं। जसं की आपण आवळा पण तसंच बनवतो सुकून, तसंच हे अद्रकचं सुकून असं बनवायचं, छान लागतं। तर बघा तुम्हाला आवडतंय का? वयाची 40 ते 60 आपल्याला माहीत नाही, पण त्या दरम्यान ह्या गोष्टींची आवश्यकता लागते। असं आता मी पण आवडीनेच खाते, असं हे मिस्टरांना पण देते, मुलांना काय मोठा मुलगा खातो माझा, छोटा नाही, नाटक करतो तो। आणि आता बारका माझा शेट खातोय काय तिखट आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी। आता हे धुवून मी पुसून घेणार, कवर काढून घेणार, बारीक काप करणार, मीठ टाकायचं आणि मस्त उन्हामध्ये सुकवायचं। ओके, बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्यासाठी खास दाखवलंय झटपट रेसिपी। आता हे सगळं काढत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे बोललो की असंच आपण जसं की घरात गप्पा मारतो ना तसंच बोललं गप्पा गोष्टी करूया आणि तुम्हाला सांगूया की हे कसं बनवायचं। ते माहिती असेलच, बऱ्याच जणांना माहिती असेल, तर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी हे बनवून पहा आणि कमेंट करू नका, पण आपल्या घरच्यांना बनवून द्या। ओके, आणि हो
तुम्हाला जर काय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि अजून कोणते कोणते तुम्हाला शॉर्टकट रेसिपी दाखवता येतील वयामानानुसार आपण काय काय म्हणजे, कारण कसं एकदा आपल्या म्हणजे कॅल्शियम वगैरे कमी होत गेलं की त्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. जर तुम्हाला बीट वगैरे रक्तवाढीसाठी पण सांगते. रक्तवाढीचे माझे तर किती इंजेक्शन झाले तेव्हा मी आजारी होते. खूप डेंजर बोलतात ना, असं ती कहाणी वेगळीच आहे. पण रक्तवाढीसाठी तुम्ही असं जर बीट खात नसाल ना तर रोज कोशिंबीर बनवून खा. बीट घ्या, कांदा घ्या, काकडी घ्या आणि दही घ्या. बस बीट पण पोटात जाते आणि एकदम टेस्टी. मी तर असेच आमच्या घरात असते नेहमीच कोशिंबीर बीटची, ते तुम्हाला दाखवले होते. मग ते तर मी चपाती किंवा भाकरीबरोबर असेच खाते. भाजीची पण गरज लागत नाही, एवढं टेस्टी लागतं. माऊ आमचा झोपेत आहे आज. चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता मी आवरते कामं आणि त्याच्यानंतर मग परत माझं डेली रुटीन दुकानात जायचं आहे. माणूस आहे म्हटलं थकवा तर येतोच, पण कसं थोडा आपल्या जीवाला पण आराम पाहिजे. तर आराम मी करतेच. तर चला.